झालेल्या महिलेचा मृत्यू झालाय। आंबेगाव तालुक्यातील कोलदरे गावातली ही घटना आहे। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात महिला गंभीर जखमी झाली होती। लोखंडी पाईपनं महिलेला मारहाण झाली होती। काळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही अमानुष मारहाण करण्यात आली होती। तर या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुमन काळे यांचा पुण्यात उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला। या घटनेप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात आरोपी गौरव काळे याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। एकंदरीत घटना ही गंभीर असल्यामुळे त्याबाबत आपण योग्य तो बंदोबस्त त्या परिसरामध्ये नेमलेला आहे आणि माननीय आमचे एसपी संदीप सिंह गिल साहेब, ॲडिशनल एसपी शुभम कुमार साहेब आणि डीवायएसपी अमोल मांडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तपास करतोय। माझ्या टीममध्ये माझे सहकारी PSI महेश पवार, पोलीस हवालदार तोरे मॅडम आणि इतर सर्व अधिकारी अंमलदार यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत। तर आंबेगाव तालुक्यात कोलदरे गावात ही घटना घडली होती। एका कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आली होती। एक महिला त्यात गंभीर जखमी झाली। त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात महिला गंभीर जखमी झाली होती। लोखंडी पाईपनं महिलेला मारहाण झाली होती। उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला।